आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी दसर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। आजच्या ठळक घडामोडींवर। सर्वोच्च न्यायालयाने SC/ST आरक्षणात सब कॅटेगरी ठेवण्याचा निर्णय दिल्यानंतर दलित आणि आदिवासी समाजातून प्रचंड रोष व्यक्त होत आहे। SC/ST वर्गीकरण केलेल्याचा निर्णय हा घटनाबाह्य आहे आणि या निर्णयामुळे दलितांवर अन्याय होईल असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी केले असून सदर निर्णयावर फेरविचार व्हावा अशी मागणी दीपक निकाळजे यांनी केली आहे। पहिलं तर बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही निषेध करतो। रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि ह्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आम्ही सरकारकडे मागणी करतो। आणि मला एकच सांगावंसं वाटतं की ही घटना घडून 7 दिवस झाले आणि त्या मुलीचे आईवडील आणि सर्व कार्यकर्ते मिळून पोलीस स्टेशनला FIR करण्यासाठी गेले, पण पोलीस स्टेशनने 12 तास लावले FIR करण्यासाठी। त्याच्यामुळे हा उद्रेक वाढला आणि ह्या उद्रेकामुळे रेल्वे सेवा 11 तास बंद होती आणि जे प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज झाला। तर पोलिसांनी लवकर FIR घेतला असता तर हा उद्रेक घडला नसता, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला नसता। आणि मी आता ऐकलं की 300 लोकांवर कारवाई सुद्धा केलेली आहे। तर त्यामुळे सरकारकडे आमची विनंती आहे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून की पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्ही दिरंगाई केली त्यामुळे हे घटना घडली, त्यामुळे तुम्ही हे पुढे लक्षात ठेवा की आपल्या पोलिसांना तुम्ही सांगा सरकारने की बाबा जे पोलीस स्टेशनमध्ये आले तर त्यांच्या तात्काळ कारवाई करा, FIR करा, तात्काळ कारवाई करा की तुमच्या दिरंगाईमुळे इतर जनतेला त्रास होतो, हा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी बाळगा एवढी विनंती करतो। जय भीम, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।